वनपरिक्षेत्र अधिकारी बारहे प्रादेशिक यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून त्यांनी वनकर्मचारी बारहे यांना एकत्रित करून व त्यांचे समवेत मौजे पळशेत लगत सापळा रचला। पहाटे 3 वाजेच्या सुमारास पळशेत लगत असलेल्या वनक्षेत्रात काही अज्ञात इसम अवैधरित्या खैर वृक्षाची तोड करून खैराचे लाकूड एका पिकअपमध्ये भरत असल्याचे दिसून आले। त्यानुसार वनकर्मचारी यांनी वाहनाजवळ जात असता वनकर्मचारी जवळ येत असल्याचे पाहून वाहन चालक व त्याचे इतर साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले। पिकअप क्रमांक MH41 AU 2712 या वाहनाजवळ जाऊन तपासणी केली असता सदर वाहनातून खैर प्रजातीचे 27 नग भरलेले दिसून आले। यामध्ये 27.473 घनमीटर खैर लाकूड आढळून आले असून पिकअप वाहनासह त्याची किंमत अंदाजे 5 लाख रुपये आहे। उपवन संरक्षक पश्चिम भाग नाशिकचे पंकज गर्गे, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुधीर कंवर यांनी आपले सहकारी वनपाल भूषण भोये, प्रवीण ग्रांगुडे, हिरामण महाले व वनरक्षक तुळशीराम खांडवी, तुषार भोये, हेमराज गावित, वसंत गावित, भास्कर पवार, जयेश अहिरे, हेमंत गावित, धनराज वाघमारे तसेच उंबरठाण वनपरिक्षेत्रातील मदतीला आलेले वनकर्मचारी अविनाश छगने, वाहन चालक आनंदा चौधरी यांना एकत्रित करून कार्यवाही करण्यात आली। लक्ष्मण बागुल, जनमत लाईव्ह न्यूज, बोरगाव।